करा 1.5 वर्ष, ज्या एसआयटीचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी 1.5 वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून. मग तुम्ही कडीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावे म्हणून हे म्हणता काय? औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण चेपून टाकली. आदित्य ठाकरे ठीक आहे, आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाहीये. ह्या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात? कॉपी पेस्ट पिटिशन आहे. हे कोण करते? आम्हाला न कळलं एवढे आम्ही मूर्ख आहोत का? हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का? आणि कोर्टात देईल ना काय निर्णय द्यायचा आहे ते. आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो. त्यावेळेचं ट्विट त्यांचं काय? डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले. त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला. सीबीआयने ज्यावेळेला क्लीन चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकता है पराजित नाही याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे. दिशा सालियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाले आहे. पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून थैथयाट केला. आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी. पुढे गेल्या ह्या मनीषा कायंदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला. अरे सरड्याला लाज वाटली. सरडा परवा सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला का? तर आता उपसभापतीच्या पोस्टवरती लक्ष आहे. आता आहे ना सत्य का? नाकारलं का? नाही नाकारलं का? हे नाकारलं का सांगा मला? हे ट्विट नाकारलं का? नाही महिलांचा अपमान नाही. हे महिलांनी केलेलं आहे. हे आता त्यांचं उपसभापतीकडे लक्ष लागलंय, त्या खुर्चीकडे लक्ष लागलंय. वरिष्ठांना खुश करायचंय. वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे. अरे सरडा पण लाजला. सरडा सकाळी माझ्या घरासमोर चालला होता, पळाला. सरडाला पण शरम वाटली. काय चाललंय? काय चाललंय सभापती मध्ये? मला परवानगी दिली आहे, मला संरक्षण द्या. हे काय चाललंय? हा केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल. एसआयटी रिपोर्ट सबमिट नाही केला, कारवाई करा. आणि दुसरी गोष्ट, त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडतलंय. त्याचे एवढे फोटो, नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात, त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही. काय चाललंय? काय फक्त ठरवून करायचंय? हा, जयकुमार गोरेचा राजीनामा केला, त्याच्या राठोडचा राजीनामा मागत नाही का? फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा आणि तुमचा सगळा अपयश कारभाराचं लपावं म्हणून तुम्ही करता. आता काय करता? त्यांनी बोला ना किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला चालली होती. इथे व्हिडिओ दिला, त्याची चौकशी. आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी. घाबरत नाही तुम्हाला. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ. समजलं काय? सांगते तुम्हाला. आणि इथे काय असे वशिलाने आलेलो नाही आहोत हे पण सांगते तुम्हाला. आणि म्हणून मला सांगायचंय की हिम्मत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना का घेतला त्याचा, का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली. यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसतं. काही नाही मिळालं, आमच्या घरादारावर येतात. सगळं संपलं. आणि जाता जाता काय म्हणले? तिच्या नवऱ्याला पकडलं. अरे आम्ही त्या ठिकाणी लढाई लढलो, आम्ही जिंकलो. माझा नवरा तिकडे सगळ्यातनं निर्दोष मुक्तता झाली. मला फक्त एवढं म्हणायचंय की तुम्ही या विषयावरती मी का बोलते, मी का बोलली प्रवीण भाऊ, मला सांगायचंय गटनेत्यांना तुम्ही नव्हतात. या अनिल परबांनी असं सांगितलं की संजय राठोडला चित्रा वाघांनी जी लढाई केली ती कशी केली आणि तिला न्याय कसा दिला. अरे मी तर लढतच होते. यांच्या नेत्याने क्लीन चिट दिली. हिम्मत असेल ना तर त्यांना विचारा, किंवा ते आले सभागृहात तर मी विचारेन तुमच्या समोर, कारण मी ती लढाई लढली आहे. मी त्याच्यानंतर कोर्टात सुद्धा माझी भूमिका मांडली. मी माझा स्टँड घेतला. क्लीन चिट कोणी दिली, कोणी मंत्री केलं ते सोडून द्या, पण त्या पोरीसाठी ती माझी कोणी लागत नाही ना, माझ्या जातीची लागत ना, पातीची लागत ना, कोण लागत. जे समोर आलं त्याच्यावर मी माझी भूमिका मांडली. मी त्याच्यावरती कायम राहिले. मी कोर्टात सुद्धा गेले,
परवा त्या पोरीचे वडील आले कोर्टात आणि त्यांनी सांगितलं मला अजून 3 मुली आहे. मला वाईट वाटलं की 2-3 वर्ष मी हा लढा दिलाय. मी काय नाही सहन केलं, माझ्या परिवाराने काय नाही सहन केलं. यांचे चेले चपाटे यांनी काय कमी त्रास दिला? तो सगळा सहन केला कशासाठी? एका मुलीला न्याय द्यायला पाहिजे, एका मुलीला न्याय मिळाला पाहिजे. पण यांच्या सरदाराने क्लीन चिट देऊन टाकली, विषय संपवून टाकला. तरी पण मी लढत होते. आणि जाता जाता पुन्हा काय म्हणले? सगळं संपलं आणि प्रसादजी माझ्या नवऱ्यावर आले. कारण जेव्हा काही राहत नाही ना, काही राहत नाही, त्यावेळेला बाईच्या घरावरती, तिच्या बाकीच्या गोष्टींवरती बोललं जातं. तेच यांनी पण केलं. हे काय सांगतात? आणि यांचा महिलांचा आदर काल बघितला मी. एक महिला ऍस्ट्रॉनॉट आली आहे पृथ्वीवर, अभिनंदनाचा प्रस्ताव चालू आहे. यांनी किती चांगलं स्वागत केलं सगळ्यांनी बघितलं. याच मनीषाताई पीसीपीएनडीटी सारखा महत्वाचा स्त्री भ्रूण हत्येचा प्रस्ताव मांडत होत्या. यांनी काय भूमिका घेतली बघितलं आम्ही. आणि म्हणून मला सांगायचंय, मी याचसाठी या ठिकाणी उभी राहिली आहे की आम्हाला हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेऊ नका. आम्ही जर बोलायला लागलो तर तिकडच्या खुर्च्या खाली होतील. हे जबाबदारीने सांगते मी तुम्हाला परबजी, हलक्यात घेऊ नका आम्हाला. आणि मला तुम्हाला हेच सांगायचंय की जे झालं ते मी लढलो. अरे आम्ही फक्त एसआयटीचा रिपोर्ट बाहेर मागितलं. एसआयटीचा रिपोर्ट बाहेर येऊ द्या म्हणून बोललो तर यांची ही हालत झाली. आणि जेव्हा रिपोर्ट बाहेर येईल त्यावेळेला काय होईल? आणि म्हणून मला सांगायचंय, मीच नाही, कुठल्याही महिलेच्या इथे 3-4 आहोत आम्ही, काही फार नाही आहोत. बोलायचं ना, मुद्द्यांवरती बोला. आमच्या घरांवर काय येत आहे? आमचा नवरा काय करतो, आमचा पोरगा काय करतो, आमची पोरगी काय, तुम्हाला काय करायचंय? जे आमच्यावरती झालंय ते आम्ही लढलोय. पाहिजे तर जजमेंटची कॉपी आणून देते. तुम्ही तर फार मोठे पंडित आहात. देते आमच्या भाऊकडे, भाऊ देईल तुम्हाला आणून. आणि म्हणून नाही तर मीच घेऊन येईन तुमच्या ऑफिसला आणि बघा कुठे माझा नवरा मिळतोय का त्याच्यामध्ये. आणि म्हणून मला सांगायचंय, बोलायचा मुद्द्यांवरती बोला. आणि माझा साधा प्रश्न आहे, जो प्रश्न तुम्ही संजय राठोडचा काढलात, उद्धव ठाकरेंना विचारायची हिम्मत ठेवा. मला घेऊन चला, मी येते. नाही तर तेही येतील तेव्हा मी येते विचारायला. लढले आणि लढणार. ओ अनिल परब, हिम्मत आहे तुमच्यामध्ये? हिम्मत आहे का तुमच्यामध्ये? सभापती महोदय, मला विचारायचंय, यांच्यात हिम्मत आहे का? यांनी यांच्या नेत्याला विचारावं. मला माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देतीये. माझा प्रश्न अनिल परबांना आहे. त्यांनी माझं नाव घेतलं ना, म्हणून मला त्यांना विचारायचंय. तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित. माझी जी भूमिका आहे, 2 वर्ष जे मी सहन केलंय, माझ्या परिवाराने सहन केलंय ना, ते बघायला तुम्ही नव्हता आलात. एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते, पाय खेचायला 100 लोक असतात. आणि तुमच्यासारखे तर आहेतच. आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी, घाबरत नाही तुम्हाला. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रावाग. समजलं काय? सांगते तुम्हाला. आणि इथे काय असे वशिल्याने आलेलो नाही आहोत, हे पण सांगते तुम्हाला. आणि म्हणून मला सांगायचंय की हिम्मत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना, का घेतला त्याचा, का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली. यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसतं. काही नाही मिळालं, आमच्या घरादारावर येतात. सगळं संपलं. आणि जाता जाता काय म्हणले? तिच्या नवऱ्याला पकडलं. अरे आम्ही त्या ठिकाणी लढाई लढलो, आम्ही जिंकलो. माझा नवरा तिकडे, सगळ्यातनं निर्दोष मुक्तता झाली. मला फक्त एवढं म्हणायचंय की तुम्ही या विषयावरती मी का बोलते, मी का बोलली प्रवीण भाऊ, मला सांगायचंय गटनेत्यांना, तुम्ही नव्हतात. या अनिल परबांनी असं सांगितलं की संजय राठोडला
चित्रा वाघांनी जी लढाई केली ती कशी केली आणि तिला न्याय कसा दिला? अरे मी तर लढतच होते. यांच्या नेत्याने क्लीन चिट दिली. हिम्मत असेल ना तर त्यांना विचारा, किंवा ते आले सभागृहात तर मी विचारेन तुमच्या समोर, कारण मी ती लढाई लढली आहे. मी त्याच्यानंतर कोर्टात सुद्धा माझी भूमिका मांडली. मी माझा स्टँड घेतला. क्लीन चिट कोणी दिली, कोणी मंत्री केलं ते सोडून द्या, पण त्या पोरीसाठी ती माझी कोणी लागत नाही ना, माझ्या जातीची लागत ना, पातीची लागत ना, कोण लागत. ते समोर आलं त्याच्यावर मी माझी भूमिका मांडली. मी त्याच्यावरती कायम राहिले. मी कोर्टात सुद्धा गेले. परवा त्या पोरीचे वडील आले कोर्टात आणि त्यांनी सांगितलं मला अजून 3 मुली आहे. मला वाईट वाटलं. मला वाईट वाटलं की 2-3 वर्ष मी हा लढा दिलाय. मी काय नाही सहन केलं, माझ्या परिवाराने काय नाही सहन केलं. यांचे चेले